बागलाण तालुक्यातील प्रवीण सोनवणे यांनी नोकरीसाठी दिलेल्या पैशाच्या आर्थिक फसवणूक करणाऱ्याच्या नावे चिठ्ठी लिहून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवार दिनांक 11 रोजी घडली आहे। मी किती पैसे दिलेत ते डायरीत लिहून व्हॉट्सअपही केलं आहे। हे पैसे मिळाल्याशिवाय माझा अंत्यविधी करू नये अशी चिठ्ठी लिहून ठेवत शासकीय नोकरीच्या आमिषानं फसलेल्या एका तरुणाच्या वडिलांनी सिडकोत मामे भावाच्या घरी आत्महत्या केली। या घटनेनं हळहळ व्यक्त होत असतानाच तरुणांना नोकरीचा आमिष दाखवणाऱ्या सचिन बबनराव चिखले याची ठगेगिरीही उघडकीस आली आहे। त्याच्यावर अंबड पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झालाय। पोलिसांनी दिलेली माहिती आणि समाधान अहिरे राहिलेल्या तक्रारीनुसार त्यांचे मेहुणे प्रवीण बापू सोनवणे वय वर्ष 49 राहणार सटाणा यांना त्यांच्या ओळखीचे सचिन चिखले राहणार नाशिक रोड यानं मुलास आणि इतर नातेवाईकांच्या मुलांना नोकरी लावून देण्याचं आमिष दाखवले। त्यापोटी वेळोवेळी 1.25 कोटी रुपयेही घेतले, मात्र नोकरीस लावून दिलेलं नाही। चिखले यांच्याकडे पैसे मागितले असता त्यानं परतही दिले नाही। सोनवणे यांनी ज्या लोकांकडून उसने पैसे घेतले होते ते लोक पैशांसाठी तगादा लावत असल्यानं ते मानसिकदृष्ट्या खचले होते। ते शुक्रवार दिनांक 11 रोजी सिडकोतील राजरत्न नगर इथं राहत असलेले नातेवाईक अनिकेत पवार यांच्या घरी मुक्कामी आले होते। मात्र सायंकाळी 7:30 वाजता त्यांनी गळफास लावून आत्महत्या केली। या प्रकरणी चिखले याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे।